ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याच्या रागातून एका व्यक्तीला महापालिका प्रभाग समिती कार्यालयाच्या आवारातच 5 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत एकाला बेड्या ठोकल्या आहेत। भिवंडी महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 4 मध्ये ही खळबळजनक घटना घडली। मोहम्मद मंसूर अन्सारी हे पालिकेत तक्रार अर्ज देण्यासाठी गेले होते, मात्र पूर्वी केलेल्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीचा राग मनात धरून नियाज सिद्दीकी, फिरोज मेमन, कासिम सिद्दीकी, अली आणि एका अज्ञात व्यक्तीने त्यांना गाठले। आरोपींनी अन्सारी यांना दुचाकीवरून खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। आपला जीव वाचवण्यासाठी अन्सारी यांनी पालिकेच्या एका केबिनमध्ये धाव घेतली। या जीवघेण्या हल्ल्यात अन्सारी यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सूत्रे फिरवली। मंसूर अन्सारी यांच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी यातील मुख्य आरोपी नियाज सिद्दीकी याला अटक केली असून फरार असलेल्या इतर 4 आरोपींचा कसून शोध सुरू आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, भिवंडी, ठाणे।